नमस्कार मित्रांनो, समाजकार्य क्षेत्रातील संशोधन कार्यातील विविध संकल्पना, सिद्धांत, व्याख्या आणि पद्धतींचा अत्यंत सखोलपणे अभ्यास करणे संशोधकाला आवश्यक आहे। संशोधनातील या संज्ञांचा अभ्यास आणि ज्ञान संशोधकास असल्याने त्याच्या संशोधन कार्यात अधिक स्पष्टता येते। परंतु अनेक संशोधक विद्यार्थ्यांना या संकल्पना इतर भाषेतून समजण्यास अडचणी निर्माण होतात। हे लक्षात घेऊन आपल्या समोर मराठीत ऑनलाईन पद्धतीने या संकल्पना सादर करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आपण सर्वांनी या विषयाच्या संदर्भात पुढील अपडेट्स प्राप्त करण्यासाठी रिसर्च ज्ञान या YouTube चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करावे। प्रस्तुत प्रकरणात शास्त्राचा अर्थ, व्याख्या, शास्त्रीय पद्धतीचा अर्थ, गुणधर्म आणि टप्पे प्रस्तुत केलेले आहेत। या प्रकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करून विज्ञान साध्या व सोप्या पद्धतीने समजून सांगण्यात आलेले आहे। मित्रांनो, विज्ञान किंवा शास्त्र याबद्दल आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे, परंतु त्याचे गुणधर्म आणि संकल्पना आपण या ठिकाणी बघूया। सामाजिक घटना साध्या किंवा जटिल असू शकतात। त्यांच्या अभ्यासासाठी शास्त्रीय पद्धती म्हणजेच वैज्ञानिक पद्धतीची आवश्यकता असते आणि संशोधक या घटना समजून घेण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करतात। या दृष्टिकोनातून स्टुअर्ट चेसने लिहिले आहे की विज्ञान हे शास्त्रीय पद्धतीशी संबंधित आहे, अभ्यासाच्या कोणत्याही विशिष्ट विषयाशी संबंधित नाही। या परिस्थितीत प्रथम आपण विज्ञानाचा अर्थ स्पष्ट करणे आणि शास्त्रीय पद्धतीची वैशिष्ट्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे। वास्तविकता अशी आहे की सामाजिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती नैसर्गिक विज्ञानाचा अभ्यास करण्याच्या पद्धतीपेक्षा काही वेगळ्या आहेत। परंतु सामाजिक आणि नैसर्गिक घटनांमधील फरकांमुळे हे आहे। विज्ञानाच्या विषयात तफावत असणे आवश्यक आहे। यानंतरही विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती हे समजून घेतल्यास हे स्पष्ट होईल की सामाजिक घटनांशी संबंधित अभ्यास पद्धती देखील पूर्णपणे वैज्ञानिक आहे। शास्त्र किंवा विज्ञान या शब्दाचा विविध प्रकारे अर्थ लावला गेलेला आहे। वस्तुस्थिती अशी आहे की ज्याप्रमाणे कलेचा अर्थ फक्त चित्र बनवण्याचे कौशल्य नाही, त्यापेक्षा एखादी विषय कलात्मक पद्धतीने स्पष्टपणे मांडून केला जातो, त्याचप्रमाणे विज्ञान म्हणजे केवळ रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राशी संबंधित नाही, तर शास्त्रीय आणि पद्धतशीर असलेल्या कोणत्याही ज्ञानाशी संबंधित आहे। भौतिक उपकरणांच्या साहाय्याने प्रयोगशाळांमध्ये निर्माण होणारे ज्ञान म्हणजे विज्ञान आहे असे मानणे चुकीचे आहे। विज्ञानाच्या किंवा शास्त्राच्या व्याख्या काही शास्त्रज्ञांनी पुढील प्रमाणे दिलेल्या आहेत। त्या व्याख्या आपण या ठिकाणी समजून घेऊया। सर्वप्रथम गुडे आणि हॅट यांच्या मते वास्तविक विज्ञान म्हणजे केवळ पद्धतशीर ज्ञानाचा संचय होय। तर लिन स्मिथ यांच्या मतानुसार विज्ञान म्हणजे काय आणि काय नाही हा प्रश्न आहे। या समस्येचे निराकरण एखाद्या विषयाच्या अभ्यासात शास्त्रीय पद्धती वापरण्यात आली आहे किंवा नाही यावर आधारित आहे। तर कार्ल पियर्सन यांच्या मतानुसार सर्व शास्त्रांचे यक्य त्यांच्या अभ्यासाच्या शास्त्रीय पद्धतीत असून ते कोणत्याही विषयात नाही। आणि शेवटी बर्नार्ड यांच्या मतानुसार विज्ञानाची व्याख्या केवळ त्यात समाविष्ट असलेल्या 6 मुख्य प्रक्रियांच्या संदर्भात करता येते। या प्रक्रियांमध्ये चाचणी, पडताळणी, परिभाषित चर्चा, वर्गीकरण, संघटना आणि परिस्थिती, ज्यामध्ये अंदाज आणि व्यावहारिक अनुप्रयोगाची वैशिष्ट्ये देखील समाविष्ट असू शकतात। वरील व्याख्यांच्या आधारे विज्ञानाचे स्वरूप त्याच्या खालील वैशिष्ट्यांद्वारे परिभाषित केले जाऊ शकते व सहज समजू शकते। विज्ञान म्हणजे कोणतेही ज्ञान जे पूर्वग्रहाशिवाय आणि पद्धतशीरपणे गोळा केलेले जाते। वस्तुनिष्ठता हे विज्ञानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, म्हणजेच त्यात कोणत्याही सामाजिक घटना प्रत्यक्षात जशी आहे तशी पाहिली जाते। विज्ञान हे प्रायोगिक ज्ञान आहे, कारण त्यात कल्पनाशक्ती व तत्वज्ञानाला महत्त्व नाही।
शास्त्र हे असे ज्ञान आहे की जे कारण आणि परिणाम यांच्यातील संबंध स्पष्ट करतो. शास्त्र तार्किक आहे कारण त्या अंतर्गत विविध तथ्यांमधील तार्किक संबंध स्पष्ट केले जातात. असे नाही तर हे ज्ञान स्वतः अशा प्रकारचे असते की ते तर्काद्वारे समजले जाऊ शकते. नियमांची सार्वत्रिकता आणि पुनर्परीक्षण हे विज्ञानाचे महत्त्वाचे पाया आहेत. नियमांची पुनर्तपासणी करणे शक्य नसल्यास त्यामुळे त्याला वैज्ञानिक कायदा म्हणता येणार नाही. तर या ठिकाणी आपण शास्त्रीय पद्धती याबद्दल पुढे समजून घेऊया. शास्त्रीय पद्धती म्हणजेच वैज्ञानिक पद्धती. शास्त्रीय पद्धतीची संकल्पना, शास्त्राची संकल्पना स्पष्ट केल्यानंतर दुसरा प्रश्न उद्भवतो की शास्त्रीय पद्धती म्हणजे काय. शास्त्राचा अर्थ समजून घेतल्याने शास्त्रीय पद्धतीचा अर्थही काही प्रमाणात स्पष्ट होतो हे खरे, पण ते वेगळे समजून घेणेही आवश्यक आहे. सोप्या शब्दात असे म्हणता येईल की कोणत्याही अध्ययन पद्धतीत ही एक वैज्ञानिक पद्धती आहे ज्याद्वारे संशोधक कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय पद्धतशीरपणे विविध घटकांचा अभ्यास करतो. शास्त्र ही एक अशी पद्धती आहे की ज्यात वस्तुनिष्ठ निरीक्षण, तत्वज्ञान किंवा तत्वमीमांसा संबंधित नाही. चाचण्या हे प्रयोग आणि वर्गीकरणाच्या पद्धतशीर पद्धतीवर आधारित आहे. शास्त्रीय पद्धतीच्या काही शास्त्रज्ञांनी व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण या ठिकाणी बघूया. लुंडबर्ग यांच्या मतानुसार सामाजिक शास्त्रांमध्ये असा विश्वास दृढ झाला आहे की त्यांच्या समोरील समस्यांचे निराकरण हे सामाजिक घटनांचे निपक्षपातीपणे केलेल्या पद्धतशीर निरीक्षणामध्ये आहे. म्हणजेच सामाजिक घटनांची पडताळणी हे केवळ वर्गीकरण आणि विश्लेषणाद्वारे शक्य आहे. व्यापकपणे सांगायचे तर अभ्यास पद्धतीला शास्त्रीय पद्धती असे म्हणतात. या विधानावरून हे स्पष्ट होते की वैज्ञानिक पद्धती ही एक पद्धती आहे ज्यामध्ये संशोधक वस्तुस्थितीचे निरीक्षण वस्तुनिष्ठपणे आणि पद्धतशीरपणे करतो, पडताळणी वास्तव परिस्थितीचे वर्गीकरण करून त्यांचे विश्लेषण करतो आणि सामान्य निष्कर्षाचे प्रतिपादन करतो. त्यानंतर ब्रिटानिकाच्या विश्वकोशामध्ये वैज्ञानिक पद्धत ही एक सामूहिक संज्ञा आहे जी अनेक प्रक्रिया स्पष्ट करते. व्यापक अर्थाने शास्त्रीय पद्धती म्हणजे संशोधन ही एक पद्धती असून ज्याद्वारे निष्पक्ष आणि पद्धतशीर ज्ञान प्राप्त केले जाते. या व्याख्यावरून हे स्पष्ट होते की वैज्ञानिक पद्धत ही ज्ञानाच्या संचयनाची एक विशेष पद्धत आहे. हे कोणत्याही विशिष्ट विषयाशी संबंधित नाही. वुल्फ यांच्या मतानुसार व्यापक अर्थाने कोणतीही संशोधन पद्धती ज्याद्वारे विज्ञानाची निर्मिती आणि विस्तार केला जातो त्याला शास्त्रीय पद्धती असे म्हणतात. वरील व्याख्यांवरून हे स्पष्ट होते की कोणत्याही विषयाला विज्ञान म्हणून प्रस्थापित करण्यासाठी शास्त्रीय पद्धती हा मुख्य आधार आहे. त्यानंतर आपण शास्त्रीय पद्धतीचे वैशिष्ट्य या ठिकाणी बघूया. कार्ल पियर्सनने शास्त्रीय पद्धतीचे स्वरूप त्याच्या 3 प्रमुख वैशिष्ट्यांच्या आधारे स्पष्ट केलेले आहे. ही वैशिष्ट्ये त्या सर्व प्रमुख प्रक्रिया स्पष्ट करतात ज्याचा शास्त्रीय पद्धतीने समावेश करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम शास्त्रीय पद्धती तथ्यांचे वर्गीकरण करते आणि विविध तथ्यांमधील परस्पर संबंधातील क्रमांचा निरीक्षण करते. शास्त्रीय पद्धती सर्जनशील कल्पनाशक्तीद्वारे वैज्ञानिक नियम शोधते आणि शास्त्रीय पद्धती कोणताही विषय स्वतः समायोजित करते आणि अगदी सामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांसाठी योग्य तितकेच उपयुक्त असते. शास्त्रीय पद्धतीच्या परिभाषित विश्लेषणाच्या आधारे त्याची मुख्य वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. विज्ञानाने ही वैशिष्ट्ये वेगवेगळ्या प्रकारे मांडलेली आहेत, परंतु अभ्यासाचे साधेपण आणि स्पष्टता या दृष्टिकोनातून पुढील वैशिष्ट्ये अधिक महत्त्वाची आहेत. सर्वप्रथम पडताळणी क्षमता. शास्त्रीय पद्धतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याद्वारे मांडलेल्या निष्कर्षांची सत्यता केव्हाही तपासता येते. प्रत्यक्षात वैज्ञानिक पद्धती ही कोणत्याही व्यक्तीची नसते, उलट प्रत्येकासाठी समान महत्त्वाची असते. जर कोणत्याही व्यक्तीला शास्त्रीय पद्धतीने काढलेले निष्कर्ष योग्य वाटत नसतील तर तो त्या विषयाचा पुनर्अभ्यास करून तो निष्कर्ष पुन्हा तपासू शकतो. त्यानंतर तर्कसंगतता.
तर्कशुद्धता किंवा तार्किक कल्पनावर आधारित असणे हे शास्त्रीय पद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे। या अंतर्गत एक शास्त्रज्ञ केवळ तर्काच्या आधारे अभ्यासात आढळलेल्या पद्धतीचे औचित्य स्पष्ट करत नाही, तर तो तार्किक आधारावर त्याचे निष्कर्ष देखील मांडतो। याचाच अर्थ असा की जर कोणत्याही अभ्यास पद्धती तर्कशास्त्राच्या कसोटीवर उत्तीर्ण झाली नाही तर ती वैज्ञानिक पद्धती म्हणून ओळखली जाऊ शकत नाही। त्यानंतर निश्चितता। शास्त्रीय पद्धती अस्पष्ट किंवा भावनिक कल्पनांना महत्त्व देत नाही। हे काही स्तरांद्वारे कार्य करते जे पूर्णपणे स्पष्ट आहेत आणि ज्याच्या आधारावर प्रत्येकाने अभ्यास करणे आवश्यक आहे। त्यासोबतच शास्त्रीय पद्धतीत शंका उपस्थित करणाऱ्या घटकांना महत्त्व दिले जात नाही। त्यानंतर वस्तुनिष्ठता। वैज्ञानिक पद्धत भावनिक न राहता वस्तुनिष्ठ असते। याचाच अर्थ असा की घटना किंवा तथ्य जशी आहेत तशीच त्यांचा अभ्यास केला जातो। दुसऱ्या शब्दात शास्त्रीय पद्धती पक्षपाती गृहीतके, पूर्वग्रह, वैयक्तिक अनुभव आणि विचारांनी प्रभावित होत नाही। ग्रीन म्हणतो की वस्तुनिष्ठता म्हणजे कोणतीही वस्तुस्थिती किंवा पुरावा निष्पक्षपणे तपासण्याची इच्छा आणि क्षमता होय, कारण परिणाम संबंधावर आधारित। शास्त्रीय पद्धतीत अंतर्गत घटना कारण परिणाम संबंधाच्या आधारे स्पष्ट केल्या जातात। वस्तुस्थिती अशी आहे की कोणतीही घटना पूर्ण स्वतंत्र नसते, परंतु ती घडण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असते। शास्त्रीय पद्धती या कारणाचा शोध घेते आणि कारण आणि परिणाम संबंध स्पष्ट करते। शास्त्रीय पद्धतीचे हे कार्य तार्किक आणि अनुभवजन्य ज्ञान वाढवते। सामान्यकरण। शास्त्रीय पद्धतीला कोणत्याही विशिष्ट घटना किंवा घटकांच्या अभ्यासात रस नाही, उलट ती सामान्य घटनांच्या अभ्यासाला महत्त्व देते। या पद्धतीवरून जे निष्कर्ष आणि नियम कळतात ते कोणत्याही विशिष्ट प्रकारचे प्रतिनिधित्व करीत नाहीत, उलट ते संपूर्ण वर्गाचे प्रतिनिधित्व करतात। भविष्य कथन करण्याची क्षमता। शास्त्रीय पद्धतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भविष्यातील परिस्थितीचा अंदाज लावण्याची किंवा भाकीत करण्याची त्यात क्षमता आहे। यासाठी प्रथम शास्त्रीय पद्धतीत विशिष्ट घटना कार्यकारण भाव आढळल्याचे संबंधाचे स्पष्टीकरण देते आणि नंतर त्या घटनांच्या संदर्भात भविष्यातील शक्यतांकडे निर्देशित करते। सिद्धांतीकरण। शास्त्रीय पद्धतीचे शेवटचे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही पद्धती वर्तमानात घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे। कारण आणि घटना यांच्यात कारण आणि परिणाम संबंध निर्माण करण्यासाठी हे उपयुक्त आहे। ही तत्वे केवळ एखाद्या विशिष्ट क्षेत्राशी संबंधित घटनांचे स्वरूप पद्धतशीरपणे स्पष्ट करण्यात मदत करते असे नाही, तर त्याच्या आधारे इतर समाजात अस्तित्वात असलेल्या घटनांचे विश्लेषण देखील केले जाऊ शकते। सामान्यतः जोपर्यंत परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलत नाही, ही तत्वे त्याची उपयुक्तता टिकून ठेवतात। किंबहुना सिद्धांत मांडणे हे शास्त्रीय पद्धतीचे मूळ उद्दिष्ट आहे। यानंतर आपण शास्त्रीय पद्धतीचे प्रमुख टप्पे म्हणजेच पायऱ्या बघूया। कोणताही वैज्ञानिक प्रयत्न अव्यवस्थित असणे शक्य नाही। प्रत्येक अभ्यासाला काहीतरी वैज्ञानिक आधार असायलाच हवे। लुनबर्ग असे नमूद करतो, व्यापक अर्थाने शास्त्रीय पद्धतीचे कार्य तथ्यांचे निरीक्षण, वर्गीकरण आणि स्पष्टीकरण करणे आहे। या विधानाच्या आधारे लुनबर्गने शास्त्रीय पद्धतीच्या 4 प्रमुख टप्प्यांचा उल्लेख केलेला आहे। क्रमांक 1 कार्यरत गृहीतकांचे सूत्रीकरण, क्रमांक 2 तथ्यांचे निरीक्षण आणि मसुदा तयार करणे, क्रमांक 3 गोळा केलेल्या तथ्यांचे वर्गीकरण आणि व्याख्या आणि शेवटचे क्रमांक 4 सामान्यीकरण। त्याचप्रमाणे पी.व्ही. यंग यांच्या मतानुसार शास्त्रीय पद्धतीचे 6 प्रमुख टप्पे आहेत। क्रमांक 1 अभ्यासाशी संबंधित समस्या निश्चित करणे, कार्यरत गृहीतके तयार करणे, क्रमांक 3 वैज्ञानिक तंत्रांच्या आधारे समस्यांचे निरीक्षण आणि त्यांचा शोध घेणे, क्रमांक 4 प्राप्त तथ्यांच्या पद्धतशीर मसुदा तयार करणे, क्रमांक 5 वेगवेगळ्या क्रम आणि श्रेणींमध्ये तथ्यांचे वर्गीकरण करणे आणि शेवटचे क्रमांक 6 तथ्यांचे सामान्यीकरण करणे।
कोणत्याही संशोधनाचे यश हे वैज्ञानिक पायऱ्यांवर अवलंबून असते। संशोधनामध्ये समस्या किंवा घटनेच्या निवडीपासून अहवालापर्यंत अनेक टप्पे आहेत, जे खालीलप्रमाणे आहे। प्रथम, समस्येची निवड, सिलेक्शन ऑफ द प्रॉब्लेम। क्रमांक 2, अभ्यास क्षेत्राचे सीमांकन, स्कोप ऑफ द स्टडी। क्रमांक 3, अभ्यासाची उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी। क्रमांक 4, साहित्याचे पुनरावलोकन, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर। क्रमांक 5, गृहीतके तयार करणे, फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस। क्रमांक 6, संशोधन आराखडा, रिसर्च डिझाईन तयार करणे। क्रमांक 7, तथ्यांच्या स्रोताचे निर्धारण, सोर्स ऑफ डेटा। क्रमांक 8, उत्तरदात्यांची निवड, सिलेक्शन ऑफ रिस्पॉन्डंट। क्रमांक 9, तथ्य संकलनासाठी साधनांची निर्मिती, टूल्स फॉर डेटा कलेक्शन। क्रमांक 10, तथ्यांचे संकलन, कलेक्शन ऑफ डेटा। क्रमांक 11, तथ्यांचे संपादन, संकेतीकरण, वर्गीकरण आणि सारणी म्हणजेच एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन ऑफ डेटा। क्रमांक 12, तथ्यांचे विश्लेषण आणि व्याख्या, एनालिसिस ऑफ डेटा अँड इंटरप्रिटेशन। क्रमांक 13, निष्कर्ष आणि सूचना, कन्क्लुजन अँड सजेशन। आणि क्रमांक 14, अहवाल म्हणजेच रिपोर्ट रायटिंग। समाजकार्य क्षेत्रातील संशोधन पद्धतीवर ज्या 3 प्रमुख लेखकांनी अभ्यास करून जे ग्रंथ साहित्य निर्माण केलेले आहे, ते आपल्या समोर त्यांची नावे आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। यांचा पुस्तकांचा अभ्यास करून आपण या संदर्भात अजून सखोल माहिती प्राप्त करून घेऊ शकता। मित्रांनो, यापुढील भागात आपण समाजकार्य संशोधन या विषयावर चर्चा करणार आहोत। तसेच मागील व्हिडिओची लिंक आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहेच। तर पुढील अपडेट्स प्राप्त करण्यासाठी रिसर्च ज्ञान या यूट्यूब चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील नोटिफिकेशन प्राप्त करा। धन्यवाद।